नमस्कार. मी चिंतामणी सहस्रबुद्धे. रागरंग.com या यूट्यूब वाहिनीवर आपलं सहर्ष स्वागत आहे. सर्वसामान्य व्यक्तीला, सर्वसामान्य माणसांना शासकीय कार्यालयात जो अनुभव येतो, त्यातला अपवाद सोडला तर काही फारसा चांगला अनुभव येत नाही. त्याच्यामध्ये प्रामुख्याने महसूल खातं आहे, शिक्षण खातं आहे, नगरविकास खातं आहे, अशी अनेक खाती आहेत. म्हणजे त्या प्रत्येक खात्यामध्ये किंवा पोलीस खातं सुद्धा आहे. पोलीस खातं आहे. तर या सगळ्या खात्यांमध्ये जाणाऱ्या, काही कामानिमित्त जाणाऱ्या किंवा काही काम त्यांच्यावरती प्रसंग आलेला आहे, अशा नागरिकांच्या किंवा सामान्य माणसांचे अक्षरशः हाल होतात असं आपल्याला दिसून येतं. काही दिवसांपूर्वीच भारतीय जनता पक्षाचे एक ज्येष्ठ नेते आणि ज्यांचं पक्षामध्ये सुद्धा मोठं स्थान आहे, वजन आहे, असे मकरंद भाऊ देशपांडे यांना सुद्धा स्वतः तसा अनुभव आला. मिरजेतल्या सिटी सर्व्हे कार्यालयामध्ये त्यांच्या एका अगदी जवळच्या व्यक्तीचं सुद्धा काम वर्षभर रखडलेलं होतं. अधिकृत काम होतं, रीतसर काम होतं, तरी सुद्धा ते रखडलेलं होतं. शेवटी ते स्वतः त्या कार्यालयात गेले आणि तिथं त्यांनी झाडाझडती घेतली. आता माहीत नाही त्यांच्या त्या सगळ्या एकूण त्यांनी जी तिथं भेट दिली आणि तिथं सगळ्यांना सुनावलं, त्यानंतर काही सुधारणा झाली का नाही काही कळायला मार्ग नाही. पण काही फारशी झालेली असेल असा आजपर्यंतचा तरी अनुभव नाही. आता आणखी एक सांगली जिल्ह्यातले दुसरे ज्येष्ठ नेते, सांगली जिल्ह्यातले म्हणण्यापेक्षा खरं म्हणजे ते राज्य पातळीवरचेच नेते आहेत, आमदार जयंत पाटील यांनी नुकताच ईश्वरपूरमध्ये एक कार्यक्रम झाला आणि तो महसूल विभागाच्या अंतर्गतच एक कार्यक्रम होता. एका पतसंस्थेच्या काही कार्यक्रमानिमित्त तो सगळा उपक्रम झाला आणि त्या कार्यक्रमाच्या वेळेला जयंत पाटील यांनी महसूल विभागाला अतिशय कडक असा इशारा दिलेला आहे. म्हणजे त्यांनी असं सांगितलं की महसूल विभागामध्ये वजन ठेवल्याशिवाय काम होत नाही. आता जयंत पाटील हे जवळजवळ 36 वर्ष आमदार आहेत. 38 वर्ष म्हणता येईल आपल्याला. 36 वर्ष तरी ते आमदार आहेत. त्यानंतर 17.5 वर्ष त्यांनी मंत्री म्हणून काम केलेलं आहे राज्याच्या मंत्रिमंडळात. त्याशिवाय प्रदेश म्हणजे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष म्हणून त्यांनी 10 वर्ष काम केलेलं आहे. म्हणजे त्यांचा अनुभव प्रचंड आहे, दांडगा आहे. आणि त्यांना स्वतःला जाणवलेलं आहे की किंवा त्यांच्याकडे तक्रारी आलेल्या आहेत की महसूल विभागामध्ये, विशेषतः वाळवा तालुक्यातल्या महसूल विभागामध्ये वजन ठेवल्याशिवाय, कागदावर वजन ठेवल्याशिवाय कोणताही कागद हलत नाही. नागरिकांना अतिशय त्रास होतो, मध्यस्थांचा सुद्धा मोठा सुळसुळाट झालाय असं सुद्धा पाटील साहेबांनी सांगितलेलं आहे. आता जयंत पाटील यांचा हा अनुभव कदाचित त्यांनी सांगताना फक्त वाळवा तालुक्यापुरता विषय म्हणून असं सांगितलं असेल, परंतु हा सार्वत्रिक अनुभव आहे. महापालिकेत गेलं तरी तशीच परिस्थिती आहे. अगदी अन्न औषध प्रशासनामध्ये सुद्धा आता तुकाराम मुंडे साहेब आता आयुक्त झालेले आहेत म्हणून काही दिवस जरा कारवाया वगैरे सुरू आहेत असं आपल्याला दिसतं. नाहीतर हे खातं जे अन्न आणि औषध प्रशासन आहे हे दिवाळीच्या वेळेलाच फक्त जागा होतं असं आपल्याला आतापर्यंतचा अनुभव आहे. आता तुकाराम मुंडेंची बदली तिथून झाल्यानंतर त्या खात्याचंही पुन्हा तसंच कार्यक्षमपणे काम सुरू राहिलं तर मग आपल्याला असं म्हणता येईल की मुंडेंनी त्या खात्यामध्ये खरोखरच बदल घडवून आणला किंवा त्यांच्या कार्यपद्धतीत बदल घडला. परंतु असा अनुभव येत नाही. एखादा अधिकारी कडक प्रशासन राबवणारा येतो त्यावेळेला तात्पुरता तिथं काहीतरी बदल होतो, पुन्हा आहे तशीच परिस्थिती राहते. आता तसंच हे महसूल खातं आहे, महापालिका आहे, नगरपालिका आहे, ट्रॅफिक आहे, पोलीस आहे, आरटीओ आहे, सगळ्याच खात्यांमध्ये लोकांचा असा अनुभव येतो. आता असं काही म्हणलं म्हणजे महसूल खात्यात असा अनुभव येतो किंवा शिक्षण खात्यात असा अनुभव येतो किंवा पोलीस खात्यात असा अनुभव येतो असं म्हणलं की साधारणपणे आत्ताचे जे सरकार आहे महायुतीचं आणि त्यातले जे भाजप महायुतीचं सरकार आहे, आपल्याला माहित आहे भाजप प्रणित महायुतीचं सरकार आहे, या युतीचे समर्थक लगेच त्याच्यावरती असा स्पष्टीकरण करतात की अहो हा भ्रष्टाचार फार पूर्वीपासून चालू आहे. काँग्रेसच्या राज्यात काय वेगळं होतं, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचं महाराष्ट्रात 15 वर्षाचं सरकार होतं, त्याच्यानंतर पुन्हा 2.5 वर्ष महाआघाडीचं सरकार होतं. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते, त्याआधी काँग्रेसचे सगळे नेते मुख्यमंत्री होते, उपमुख्यमंत्री राष्ट्रवादीचे होते. त्यावेळेला काय परिस्थिती होती, त्यावेळेस सुद्धा भ्रष्टाचार सुरूच होता की. ह्या म्हणण्याला काही फारसा अर्थ नाही. याचं कारण असं आहे की त्यांनी समजा भ्रष्टाचार केला असेल, त्यांच्या कारकिर्दीत भ्रष्टाचार झाला असेल, त्या सरकारच्या कारकिर्दीत काँग्रेस राष्ट्रवादीचं नेतृत्व असताना, तर तुमच्याकडं आता सत्ता आलेली आहे, भारतीय जनता पक्ष प्रणित महायुतीकडे सत्ता आली आहे. त्यामुळे लोकांची अपेक्षा अशी आहे की आता तुमच्या कारकिर्दीमध्ये त्यामध्ये सुधारणा झाली पाहिजे, भ्रष्टाचार थांबला पाहिजे किमान पातळीवरती तरी.
लोकांना सुसह्य झालं पाहिजे, कामं सुसह्य झाली पाहिजेत. जसं जयंत पाटलांनी सांगितलं, की वजन ठेवल्याशिवाय कागद हलत नाही. हा अनुभव सगळीकडेच येतोय. हा पूर्वी अनुभव येत होता म्हणून तो आता यायला पाहिजे असं नाहीये. उलट लोकांची अपेक्षा आहे तुमच्या कारकिर्दीमध्ये, तुमच्या पक्षाच्या सरकारमध्ये त्यामध्ये सुधारणा झाली पाहिजे आणि ती झालेली नाही ही वस्तुस्थिती आहे. ही मान्य केली पाहिजे. त्याच्याकरता पक्षीय पातळीवर सुद्धा प्रयत्न करायला पाहिजेत. मकरंद भाऊ देशपांडे एकटे फक्त सिटी सर्वेच्या ऑफिसमध्ये गेले. भारतीय जनता पक्षाचे लोक किती प्रयत्न करतात याच्याकरता. अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे लोक किती प्रयत्न करतात ह्या प्रशासनात सुधारणा व्हावी म्हणून. शिंदेच्या शिवसेनेचे लोक किती प्रयत्न करतात सुधारणा व्हावी म्हणून. उलट ह्या पक्षाच्या म्हणजे पूर्वी जसं सगळ्याच पक्षाच्या नेत्यांच्या बाबतीत तक्रारी असतात, कार्यकर्त्यांच्या बाबतीत तक्रारी असतात, पदाधिकाऱ्यांच्या बाबतीत तक्रारी असतात, तशा आता सुद्धा आहेत. त्यामध्ये काही फार बदल झालेला नाही. म्हणजे उडदा माझी काळे गोरे काय निवडावे असं होऊ नये अशी लोकांची अपेक्षा आहे. जयंत पाटील यांनी हा जो इशारा दिलेला आहे तो इशारा आहे, सज्जड इशारा आहे. त्यांनी असं सांगितलं की उद्या पुन्हा अडचणीत आला तर मग चालणार नाही किंवा कुठलं नाव घेतलेलं चालणार नाही असंही त्यांनी स्पष्टपणे सांगितलं. यावरनं किती गंभीर परिस्थिती आहे हे आपल्या लक्षात यायला पाहिजे. महसूल विभागानं तरी किमान म्हणजे आता महसूल विभागाचाच विषय होता म्हणून केवळ महसूल विभाग, आता नगरपालिका आहे, आता ईश्वरपूरची नगरपालिका आहे किंवा अगदी तासगावची नगरपालिका आहे, विट्याची नगरपालिका आहे, सांगली मिरज कुपवाडची महापालिका आहे किंवा अन्य सांगली जिल्ह्यातल्याच काय राज्यातल्या सुद्धा नगरपालिका आहे. तिथला कारभार कसा चालतो, काय अनुभव येतो लोकांना. तर आता जयंत पाटील काही सगळीकडे लक्ष देऊ शकणार नाही. तिथल्या कार्यकर्त्यांनी, तिथल्या नेत्यांनी त्यामध्ये लक्ष घातलं पाहिजे. अनेकदा आपल्याला असं दिसतं की ज्यांनी त्याच्यामध्ये सुधारणा करायचा या सगळ्या कारभारामध्ये तेच अनेकदा मध्यस्थ म्हणून काम करतात असा आपल्याला अनुभव येतो. हा वाईट अनुभव आहे. काही अपवाद चांगले काम करतही असतील परंतु असा अनुभव येतो. त्यामुळं यामध्ये सुधारणा व्हायला पाहिजे. पूर्वी काय होतं आणि आजही चालू आहे ह्याला काही अर्थ नाही. तसं पाहायला गेलं तर मग अगदी आर्य चाणक्य आपल्याला माहित आहे, इसवी सन पूर्व 323-322 मध्ये त्याचा अर्थशास्त्र हा ग्रंथ आलेला होता. म्हणजे त्याच्यात राजनीतीचाही उल्लेख आहे. चाणक्यानं त्यावेळेला सांगितलेलं आहे 3-3.5 हजार वर्षापूर्वी, 2-2.5 हजार, 2.25 हजार वर्षापूर्वी, की यंत्रणेतले लोक पैसे कसे खातात हे चाणक्यानं स्वतः नमूद केले. त्याचे काही त्यानं नमुने दिलेले आहेत. एवढंच नव्हे की आपल्या सगळ्यांना भरत भेटीचा प्रसंग माहित आहे वाल्मिकी रामायणातला. प्रभू रामचंद्र जेव्हा वनवासात गेले होते तेव्हा अयोध्येचा राजा बनलेला भरत हा त्यांच्या भेटीला गेला. तो खरं म्हणजे गेला तर तो रामचंद्रांचं मन वळवायचं आणि त्याला पुन्हा याच्यामध्ये आणायचं अयोध्येमध्ये, पण ते काही झालं नाही. प्रभू रामचंद्रांनी त्याला नकार दिला आणि त्यांनी आपला वनवास पुढे चालू ठेवला दिलेल्या शब्दाप्रमाणे. परंतु त्यावेळेला भरताबरोबर रामचंद्रांनी एक संवाद साधलेला आहे प्रभू रामचंद्रांनी, आणि त्या संवादामध्ये सुद्धा त्यांनी असं विचारलेलं आहे भरताला की अयोध्येतले जे अधिकारी आहेत ते लोकांशी चांगलं वागतात का, लोकांना त्यांच्यापासून त्रास होत नाही ना, असे त्यांनी काही प्रश्न भरताला खुद्द विचारलेले आहेत. आणि त्याच्याकरता तू स्वतः लक्ष घाल, तू लोकांशी बोल, लोकांचं काय म्हणणं आहे ते तू स्वतः जाऊन ऐकून घे, असं प्रभू रामचंद्रांनी भरताला असा उपदेश पण केलेला आहे. म्हणजे ती परंपरा भ्रष्टाचाराची आहे किंवा अधिकारशाहीची आहे, लोकांना त्रास द्यायची आहे म्हणून त्यात आज सुधारणा व्हायला नाही पाहिजे असं म्हणण्यात काही अर्थ नाही. जयंत पाटील यांनी हा सज्जड इशारा दिलेला आहे. त्यात ते जयंत पाटलांचं प्रवचन म्हणून, जसं आपल्याला माहित आहे की अनेक लोक आपल्याकडे प्रवचनं होतात, कीर्तनं होतात, रोज रोज तीच प्रवचनं किंवा कीर्तन ऐकून सुद्धा काही फार मोठी सुधारणा काही लोकांच्यात होती असं दिसत नाही. तीच कीर्तनं आणि प्रवचनं ते सतत ऐकतात. तसं हे जयंत पाटलांचं हे काही प्रवचन नाही हे लक्षात ठेवा. हा एक प्रकारचा इशारा आहे. या इशाऱ्यातून केवळ महसूल खात्यानंच नव्हे तर सगळ्याच खात्यांनी, महापालिका, नगरपालिका, अन्न औषध प्रशासन, काय एक्साईजचं खातं असेल, आणखी सर्व शासकीय खाती असतील, पोलीस खातं आहे, सगळ्यांनीच बोध घ्यायला पाहिजे. अन्यथा मग त्यांच्या बोलण्याला काही फार अर्थ आहे असं आपल्याला वाटणार नाही. किमान जयंतरावांनी ज्या पद्धतीनं ईश्वरपूरमध्ये भाषण केलं आणि इशारा दिलेला आहे त्यावरनं किमान महसूल खात्यामध्ये तरी अशा पद्धतीची काही सुधारणा होईल अशी आपण प्रार्थना करूया, अशी सदिच्छा करूया. आणि त्यामुळं त्यांचं बोलणं, त्यांचं जे काही उद्बोधन त्यांनी केलेलं आहे, जो इशारा दिलेला आहे ते सार्थकी लागेल असं वाटतं. आमचं हे रागरंग.com ही जी यूट्यूब वाहिनी आहे ही आपण लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.